सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे सर, माननीय माजी आमदार साहेब अनिल कदम सर, माननीय आमदार मॅडम देवयानी फरांदे मॅडम, माननीय डेप्युटी मेयर विलास शिंदे सर आणि उपस्थित मान्यवर रिजन वेलनेसचे सर्व डायरेक्टर मित्र, जमलेल्या सर्व मित्र बंधू व भगिनींनो आणि उपस्थित सर्वांना सस्नेह नमस्कार. आज आपण इथे रिजन वेलनेसच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. तर रिजन वेलनेसचं बद्दल मी काय माहिती सांगू इच्छितो. रिजन वेलनेस हा फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. याची सुरुवात अशी झाली की मला सिद्धेश भेटायला आला होता की सर काही असेल पेशंट पाठवा. मग मी माझं आयडिया सिद्धेशला सांगितलं. मग सिद्धेशनी खूप वर्कअप केलं की आपण सर कसं पुढे जाऊ शकतो. मग सिद्धेश आणि मी ही आयडिया चोपडा सरांना सांगितली. चोपडा सरांनी क्षणाचा विलंब न करता त्यांनी होकार दिला. मग त्याच्यानंतर आमचे दोन मित्र, एक इंटरनॅशनल न्यूरोफिजिशियन नौश पाटील आणि पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार हे आमच्या सोबत आले आणि मग आम्ही हे सेंटर चालू केलं. हे जे सेंटर आहे याच्यामध्ये जे पॅराप्लेजिया पेशंट असतात, ज्यांना पॉवर नसतात, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही छोटीशी माहिती. उपस्थित मान्यवरांना गाने दीजिए इनको. मानसी, ममता, ममता. एक मिनिट सर, तुम्ही इकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. तर मी माननीय चोपडा सरांना सांगणार, जे माननीय खासदार राजाभाऊ वाजे सर यांचं स्वागत करतील. मानसी. तिकडे साईडला जाऊन उभे राहा पलीकडे. माननीय देवयानी फरांदे मॅडम यांचं स्वागत चोपडा मॅडम करतील. माननीय डेप्युटी मेयर सरांचं स्वागत सिद्धेश काका करतील. माननीय MLA साहेबांचं अनिल कदमचं स्वागत डॉक्टर सिद्धेश काका करतील. यानंतर मी चोपडा सरांना आमंत्रण करतो, ते 2 शब्द सांगतील.
जय सर बच्ची जय बच्ची प्लीज जय बच्ची जय खाली बच्ची प्लीज तिकडे समोर जाऊया 2-3 चेअर बैठिए बैठिए गेस्टला बसू हां. सर आपण थांबू गेस्टला बसू केसलाच पाठवलं सर नमस्कार. आपल्याला सांगितलं नाही नाही हां व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आपण सर्व जमा झालेले इथे सहकारी व सुज्ञ नागरिक, इथे समोर 2-3 चेअर आपण सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. एका शायरीने मी इथे सुरुवात करतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनको सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बीमारी के अंधेरे को चीरकर, बीमारी के अंधेरे को चीरकर आज इस मंच से उम्मीदों की एक नई सुबह शुरुआत होती है, उम्मीदों की नई सुबह की शुरुआत होती है. आज आता मॅग्नम व रिजन वेलनेस करता हा एक फार भावुक आणि अभिमानाचा क्षण आहे. आपण जर बघितलं तर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट, चोपडा मेडिकल अँड रिसर्च सेंटरने आरोग्य क्षेत्रामध्ये नेहमीच एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सेवेमध्ये कायमच पुढाकार घेतलेला आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, हाय रिस्क सर्जरीज, त्या पद्धतीनेच ऑर्थोपेडिक्स व न्यूरोसर्जरी यामधील एक वेगवेगळं चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर व त्याच्यातनं कटिंग एज टेक्नॉलॉजीज नाशिककरांना किंवा उत्तर महाराष्ट्राकरता उपलब्ध करून देणे, त्याचा वापर रुग्णांच्या जीव वाचवण्याबरोबरच त्यांच्या चांगल्या पद्धतीने ते आयुष्य कसं जगू शकतील याच्यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. मेनी टाइम्स आय थिंक की कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअरमध्ये वी हॅव ऑलवेज पायनियर्ड द इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजीज, टीम वर्क, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी आम्हाला फॉलो केलं असं आत्तापर्यंत होत गेलं आहे. पण सगळं पेशंटचे उपचार करताना किंवा पेशंट जेव्हा काही आमच्याकडे अवस्थेत येतो, त्याच्यातनं त्याचा जीव वाचवला जातो किंवा काही ऑपरेशन्स आम्ही करतो, त्याच्यानंतरची रिकव्हरी, त्यालाच आपण रिहॅबिलिटेशन आणि वेलनेस जे म्हणतो ते फार महत्त्वाचं ठरतं असं मला नेहमीच वाटत आलं. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये पण आम्ही एक 4थ्या फ्लोअरवरती एक 3000 स्क्वेअर फीटचं रिहॅब सेंटर चालवत होतो. त्याला एक 6 ते 7 वर्ष आम्ही चालवलं, पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने रिस्पॉन्स किंवा ज्या पद्धतीने गोष्टी व्हायला पाहिजेत त्या आम्ही करू शकलो नाही. तर हे नवीन हॉस्पिटल बनवताना मी की 4था फ्लोअर आपण एक रिहॅब आणि वेलनेस करता डेडिकेट करूया, पण पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये बाकीच्या गोष्टी सेट करता करता त्याला बराच उशीर झाला. पण 2 वर्षापूर्वी माझे मित्र राहुल बिर्ला जे न्यूरोसर्जन म्हणून मॅग्नममध्ये काम करतात आणि सिद्धेश राका फिजिओथेरपिस्ट आहे न्यूरोमस्क्युलोस्केलेटलमध्ये, आमच्या दोघांच्या मीटिंग झाल्या. तर त्याच्यातनं आम्ही एक मुहूर्तमेढ ठरवली की आपण एक वेगळ्या पद्धतीचं रिहॅब सेंटर इथं उभं करूया. आणि मागच्या 2 वर्षांपासून आम्ही याच्यावरती काम करत होतो आणि त्या कामाचं स्वरूप आपण इथं बघितलं की आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं एक वेगळं असं वैशिष्ट्यपूर्ण रिहॅब आणि वेलनेस सेंटर इथं आम्ही ओपन करत आहोत. आपण जर बघितलं की एक 6 महिन्यांपूर्वी पुतीन आणि जिनपिंग म्हणजे रशियाचं प्रेसिडेंट आणि चायनाचा प्रेसिडेंट एका कार्यक्रमात भेटले होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या गप्पा चालू असताना ज्याच्यावर ऑफ द रेकॉर्ड, पण तो माईक चालू असल्यामुळे ते सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यात त्यांनी बोलणं चाललं होतं की अरे आपण 120 ते 150 वर्ष कसं जगू शकतो. तर त्याच्यामध्ये त्यांच्या डिस्कशनमध्ये पुतीनची मुलगी मारिया नावाची ती इंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे आणि ती लॉंगेव्हिटी याच्यावरती काम करते. त्याच्यामध्ये त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट केलेला की ज्याच्यामध्ये जीन थेरपी, DNA मॉडिफिकेशन, त्याचप्रमाणे ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा स्टेम सेल थेरपी आणि लॉंगेव्हिटी करता क्रायोथेरपी, स्टेम सेल थेरपी या सगळ्या गोष्टींचा वापर करून आयुष्य कसं वाढवता येईल. आणि माणूस आज आता भारतामध्ये जर बघितलं तर ॲव्हरेज आयुष्य 68 वर्ष आहे, ते 120 ते 150 वर्षापर्यंत कसं घेऊन जाते याच्यावरती त्यांचा विचार चालू होता. आणि त्याच्यामध्ये रिहॅब आणि वेलनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असं डिस्कशनमध्ये आलं. आज आपण जर बघितलं की म्हणजे तरुणांमध्ये सुद्धा 30, 40 आणि 50मध्ये आपण जॉईंट्सचे प्रॉब्लेम बघतोय, बॅकएकचे प्रॉब्लेम बघतोय, कारण की पोश्चरल किंवा आपण जे काही आयुष्य ज्या पद्धतीने जगतोय किंवा जो काही स्ट्रेस आहे त्याच्यातनं हे आजार वाढलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब. आणि आज माझे जे काही रुग्ण आहेत ते 35 ते 55 अपघातातले हृदयविकाराचा झटका किंवा पक्षवाताचा झटका घेऊन येतात. आणि या कमी वयात जेव्हा हे असे पॅरालिसिस किंवा पॅराप्लेजियासारखे आजार किंवा जॉईंट्सचे प्रॉब्लेम पण तुम्ही जर बघितलं तर 50-55मध्ये आज जॉईंट रिप्लेसमेंट होते.
पण त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे म्हणजे मित्र या सगळ्यांनी आपल्या भागाच्या विकासाकरता अहोरात्र झटतायत. आता आपले मेयर डेप्युटी मेयर साहेब बोलले की आम्ही पूर्ण नाशिकच रिनोव्हेशन करण्याकरता काढलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काहीतरी रिनोव्हेट करण्याकरता काम करतो आहोत. तर त्याच्याकरता त्या चौघांकरता मी एक शेर सांगतो. जिन्हें तमन्ना हो विकासों की वो बहानों की बात नहीं करते, वो बहानों की बात नहीं करते. जो चलते हैं तूफानों को चिरकर, जो चलते हैं तूफानों को चिरकर, वो मौसम की परवाह नहीं करते, वो मौसम की परवाह नहीं करते. आप जैसे सेवकों की मौजूदगी से, आप जैसे सेवकों की मौजूदगी से इस पावन धरा का मान पड़ा है, इस पावन धरा का मान पड़ा है. आप आए तो ऐसा लगा जैसे हमारे हौसलों में एक नया आसमान मिला है, एक नया आसमान मिला है. माझ्या मते तुमच्या हस्ते जे काही शुभारंभ आज झालेला आहे आमच्या कामाला एक हत्तीचं बळ मिळालं आहे असं मी समजतो. तुमचे